नमस्कार मित्रांनो, मी रिया टीचर तुमचं पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत करते. मित्रांनो, मी आत्ता आली आहे मनसा देवी म्हणजे हरिद्वारमध्येच ह्या देवीचं मंदिर आहे आणि ते बिल्व पर्वतावर आहे. मित्रांनो, मी तुम्हाला मनसा देवीबद्दलची थोडी माहिती सांगते. हे हरिद्वार येथे प्रसिद्ध मंदिर आहे आणि प्रसिद्ध मंदिर असून पवित्र शक्तिपीठांपैकी एक पीठ आहे. हे मंदिर ना बिल्व पर्वतावर वसलेलं असून त्या देवीचं नाव मनसा आहे. म्हणजे इथे असं म्हटलं जातं, श्रद्धाळू मनापासून जी काही इच्छा देवीपुढे प्रकट करतात, ती इच्छा पूर्ण होते. म्हणून या देवीला मनसा देवी असं नाव पडलेलं आहे. आणि मनसा देवी या शक्तीचे स्वरूप मानले जातात. तसंच मंदिरात भक्त मनोकामना पूर्ण व्हावी म्हणून पवित्र एक दोरा म्हणजे आपण धागा म्हणतो, तो बांधतात. तो बांधल्याच्या नंतर तुमची इच्छा जर पूर्ण झाली तर तुम्ही पुन्हा मंदिरात येऊन तो धागा सोडण्याची एक प्रथा आहे. तर ती मला खूप आवडली. आणि हे बघा वरती मित्रांनो, एकदा वरती टॉपला गेलो ना, की तिथे गेल्याच्या नंतरचा जो हरिद्वारचा नजारा दिसतो तो एकदम अप्रतिम आणि अवर्णनीय आहे. मला खूप आवडला. आणि तिथे जाण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागले. म्हणजे मंदिरात कसे पोचावे, तर असं आहे की तिथे रोपवे म्हणजे उडण खटोला म्हणतात, तो आहे. पण त्यातला काय झालं होतं की वेटिंगच 2.5 तास होती. तर त्या मंदिरात आपण वॉकिंग गेलो तर मला असं वाटलं की लवकर पोचू, पण थोडंसं चढण्यासारखं होतं. पण एक गोड अनुभव होता, हरकत नाही. मग काही लोकं रोपवेसाठी सुद्धा थांबली होती आणि त्या रोपवेतून सुद्धा पूर्ण हरिद्वार आणि त्याशिवाय गंगे मातेचं दर्शन एकदम अवर्णनीय होतं. सुंदर असं दृश्य दिसत होतं. म्हणजे जी माणसं जाऊन येतली त्यांच्याकडनं आम्ही अभिप्राय घेत होतो त्याच्यामुळे. आणि सुमारे मला वाटतं 1 ते 2 किलोमीटर चढाई करून ह्या मंदिरात जावं लागतं. तसंच मित्रांनो, मंदिर हे सकाळी 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत मंदिरात म्हणजे दर्शन घेणं सोयीस्कर आणि सोपं होतं आपल्याला, की त्या वेळात आपल्याला म्हणजे उजेड चांगला असतो, त्यामुळे आपल्याला ते दर्शन घेता येईल. पण थोडं रात्र झाल्यावर अव्हॉइड केलं तरी चालेल. आणि सणासुदीच्या काळात मठात म्हणते, की दर्शनासाठी वेगळी वेळ दिलेली असते. तर ती तिथे अनाउन्स केली जाते. आणि इथे मंदिराला भेट देण्याची योग्य असा काळ कोणता आहे, तर ऑक्टोबर ते मार्च हा काळ इतका हवामानाचा एकदम अनुकूल काळ म्हटला जातो. पुन्हा नवरात्रीमध्ये इथे मोठी यात्रा भरते. लाखो भाविक इथे येऊन दर्शन घेतात. आणि जवळपास इथे या मंदिराच्या वरती आल्याच्या नंतर हर की पौडी हा स्पॉट दिसतो. त्याच्यानंतर आपलं चामुंडेश्वरी म्हणजे चंदी देवी असं हा एक टेम्पल आहे. पण आम्हाला आत्ता आमच्या या रुटीनमध्ये, आमच्या या रोजच्या धावपळीमध्ये आत्ता आम्ही जसा जो प्लॅन अरेंज केला आहे, त्या अरेंज केल्यामध्ये आम्हाला चंदी देवीचं दर्शन घेणं थोडंसं जमणार नाही असं मला वाटतं. आणि भारत माताचं मंदिर आहे. हे एकमेव मंदिर असेल. पुन्हा त्याच्यानंतर तिथे जवळपास ह्या 2 म्हणजे 2 या देवी, चंडी देवी आणि मनसा देवीचं खूपच महत्त्व आणि जाज्वल्याने इथली हरिद्वारची संपूर्ण जनता, श्रद्धाळू जाऊन आणि आपल्यासारखे भाविक येणारे ते सुद्धा तिथे व्हिजिट देतात, देवीचं दर्शन घेतात, देवीकडे आपली मनोकामना बोलतात आणि ते पूर्ण झाल्यावर तिथे तो बांधलेला दोरा सोडायलाही येतात. तुम्हाला कधी जायचं असेल तर तुम्हीही याची पूर्ण माहिती व्यवस्थित घेऊन गेलात तर छान होईल. आणि आम्ही मंदिरातनं दर्शन घेऊन आल्याच्या नंतर आमची आरती जी मिस झाली होती, तो आरतीचा करेक्ट टाईम आत्ता आलेला आहे. आणि मित्रांनो, ती आरती आम्ही पुन्हा आनंदाने छान मस्तपैकी, आणि आम्ही पोचायच्या आधी इतकी गर्दी झाली होती, की आणि हा परिसर पूर्ण अगदी मंगलमय वातावरणाने दुमदुमून गेला होता मित्रांनो. तर मला त्याही दिवशी दर्शन घेता आलं. आरती म्हणजे मला गंगा आरती छान 2दा मिळाली, त्यामुळे मला खूप बरं वाटलं. आणि मित्रांनो, असेच माझा पुढचा प्रवास चारधाम यात्रेचा कसा आणि कुठे आणि कधी आणि कसा आणि केव्हा होणार आहे, हे मी तुम्हाला वारंवार सांगेल. तर तुम्ही माझ्याबरोबर नक्कीच या चारधाम यात्रामध्ये सहभागी व्हावे. आणि तुम्ही चारधाम यात्रेला काय-काय मजा केली? किती ठिकाणं पाहिलीत? म्हणजे काही-काही ठिकाणं अशी असतात, की ती पाहावीशी वाटते, पण आपल्याला वेळेअभावी पाहता येत नाही. तर ती आपण ऑनलाईन पण बघू शकतो. आणि ही गंगा आरती सुंदर अशी ऑनलाईनवर मिळते मित्रांनो. खूप छान वाटतं, आनंद वाटतो. आणि खरंच आपल्या संस्कृतीमध्ये खरंच सांगितले ना, की गंगेची आरती ही आपल्या हिंदू धर्मामध्ये नक्कीच एकदा तरी आयुष्यातून करावी.
जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा नक्की मित्रांनो, हरिद्वार, ऋषिकेश हे तर एकदम म्हणजे मुंबईसारखंच आहे मला तरी असं वाटलं. तर त्यामुळे तुम्ही कधीही जाऊन घेऊ शकता भेटू शकता गंगेमातेला, आरतीचा आनंद घेऊ शकता. आणि त्याचप्रमाणे मित्रांनो मला असं सांगायचं आहे, की जर तुम्हाला चारधाम यात्रा करायची आहे, तर हरि के द्वार तो आना ही पडेगा. तर त्याप्रमाणेच तुम्ही हरिद्वारवरून आपली यात्रा सुरू होते आणि मला असं वाटतं, की परत एकतर ऋषिकेशला येऊन आपली यात्रा संपेल किंवा हरिद्वारला. तर वेळेचं भान ठेवून मी माझी प्लॅन कसा काय होतो सक्सेस ते नक्कीच तुम्हाला सांगेन आणि माझ्या सगळ्या व्हिडिओजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असे छान-छान धार्मिक प्लेस माझ्याबरोबर तुम्ही पाहायला विसरू नका. थँक